हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता आता मी इथे सांबर करणार आहे. याच्यासाठी मी मुगाची आणि उडदाची डाळ थोडी थोडी घेतलेली आहे. टॅमॅटो, मिरची, लसूण आणि भोपळा घेतलेला आहे. तर इथे मी कुकर तापायला ठेवलेला आहे आता. तर आपण आता सांबर बनवायला टाकूया. चला तर मी सांबर बनवते. आता आपण आहे ना डाळ शिजवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ही डाळ मी स्वच्छ आता धुवून घेत आहे. इथे मी भोपळा टाकून घेत आहे. इथे आपण डाळ टाकलेली आहे. आता थोडासा भोपळा याच्यात टाकून घेणार आहोत. छान लागतो भोपळा. आता इथे आपण टोमॅटो, मिरची टाकून घेणार आहोत आणि थोडीशी हळद. तर आता हे आपण याच्या 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. चला तर आपण आता शिट्ट्या करून घेऊया. मी हे इडलीचं पीठ घेतलेलं आहे 1 किलोचं. तर आता याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आज आपण इडली सांबर बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी हे चांगले मिश्रण आता एकजीव करून घेत आहे. बघू शकता इथं मी मीठ असं सर्व प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण इडल्या करून घेऊया. इथे मी कुकर लावलेला आहे. चला तर आता इथे आपण सांबार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे कांदा फ्राय करायला ठेवलेला आहे आणि टॅमॅटो आपण ते मगाशी डाळीमध्ये सर्व टाकलेलं आहे. आता इथे मी मोहरी, जिरे आणि लसूण टाकलेला आहे आणि थोडासा कांदा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तर इथे आता आपला कांदा बऱ्यापैकी ब्राऊन व्हायला लागलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि मी इथे हे सर्व तिखट घेतलेले आहे आणि आपला सांबर मसाला. तर हे आपण छान प्रकारे तळून घ्यायचं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीचं सांबर आहे. एकदम पटकन होते, चवीला पण छान लागते. तर हे बघा, आपण हे सर्व आपलं डाळ जी शिजवलेली होती ती टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकायची आहे. हे बघा, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. बघू शकता इथं अशा प्रकारे आपलं सांबर तयार झालेलं आहे. चला तर आता आपण इडल्या लावून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व भांडी आता भरून घेतलेली आहे. आता मी हे सर्व भांडी याच्यात ठेवून घेते आणि 20 मिनिटांनी आपण इडली बघूया. हे बघा, अशा पद्धतीने आपली इडली तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी इडली? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे बघा, इथे सांबार पण आपलं तयार झालं आहे आणि अशा प्रकारे आपल्या इडलीला खूप छान प्रकारे जाळी पडलेली आहे आणि मऊ लुसलुशीत आपली ही इडली झाली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.